जवान आखाड्यामध्ये चला. दोन कुस्त्या राहिल्यात. पैलवान दोन्ही तिकड प्रकारामध्ये मिळवून दिलं आणि कुस्तीला प्रेरणा चालना देण्याचं काम तिथून पुढे सुरू झालं. 64 आणि 1965 ला गणपत खेडकर पैलवान महाराज किशोर आले. अजून एखादा लिटर दुधाचा तांबे 100% हलत्या. त्याच्याशिवाय राणादादा अशी तब्येत राहत नाही. बरोबर आहे का? हो. शरीर सांगतंय शरीर. काय सोनूभाऊ, कशी वाटली वरगावची जत्रा? कुस्त्या कशा वाटल्या? ह्याला तूच माझ्या ब्लॉग मध्ये जास्त यायला लागला होता. बरं आहे ना, तुम्हाला माझ्या पब्लिसिटी वाढती. ठीक आहे, ओके. चलो नेक्स्ट म्हणजे थोड्या वेळाने भेटू. हो, आणि पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला अजून चांगला व्हिडिओ पाठवून देऊ. ओके ओके. प्रकारामध्ये मिळवून दिलं आणि कुस्तीला प्रेरणा चालना देण्याचं काम तिथून पुढे सुरू झालं. आणि 1953 ते 60 या कालखटामध्ये कुस्तीला फार मोठं योगदान मिळालं आणि कुस्तीचा महोत्सव भरायला लागला. आणि तिथून पुढे मुरली मोहोळ घराणं कुस्ती क्षेत्रामध्ये अग्रेसर आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अधून मधून सांगणं गरजेचं आहे. आमच्यावरही बक्षिसाचा वर्ष होतोय, पण कुस्तीचा कलागुणांचा आणि खेळाडूंचा इतिहास सांगणं आम्हा निवेदकाचं काम आहे. खऱ्या अर्थानं इथं मगापासून खाली मातीवरती बसून कुस्तीचा आनंद घेणारी लाखो रुपये प्रॉपर्टी असणारी माणसं लाल मातीशी निगडीत आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब भाई भाई याचा प्रतीक, याचा नारा खऱ्या अर्थानं वडगाव मध्ये बघायला भेटतोय. होणारी देवाची यात्रा आहे. अख्खी माणसं मांडीला मांडी लावून बसल्या. कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा बघत नाही. ही लाल मातीची शिकवण आहे. हे लाल मातीचे प्रेम आहे. हे लाल मातीचे संस्कार आहे. आदिश्य पाठीमागे ढकलू नको. पिलू बोराडे पैलवान पाठीमागे सरकू नको. 1961 ला पहिले महाराष्ट्र केसरी. पाठीमागे थोडस सरका, पाठीमागे सरकून बसा. परमेश्वर खंडारे, लागली का कुस्ती? बोला सरपंच साहेब इकडून आवाज देतात, कुस्ती करा. हा बोला खामकर साहेब. जोड लावायची जबाबदारी तुमची आहे. नोंद घ्या. आम्ही फक्त कौतुक करायचं काम आमचं. कुस्ती कुणाची कुणावर लावायचं हा अधिकार आम्हाला दिलेला आहे. तिकडे बघा शंकरांना पुजारी कुस्ती निवेदक कायम सांगायचे. कुस्ती सम्राट अस्लम काजी असतात, मी दंड वाजवला की अख्खं मैदान शांत व्हायचं. आणि त्या स्वरूपात लोहांदळी दंड वाजवला. बोला खामकर साहेब. प्रदीप कदम सोबत जर कोण कुस्ती करत असेल तर त्या पोराला 3000 रुपयाचं इनाम दिला जाईल. नोंद घ्या. प्रदीप कदम पोराने नम्र आणि विनयशील पैलवान प्रदीप कदम 3000 रुपयाचं इनाम दिला जाईल. तिकडून हुमान शेख पैलवान आखाड्यावरती आला. गोरा गोमटा देखना खामकर साहेब. चांगल्या जुडीतलं पोरग नेकनूरचं आखाड्यावरती आलंय. हुमान नावच्या पोराचं. त्याची कुस्ती लावा. अटॅक प्रत्याटॅक चालू झाले. 2 कुस्त्या चालू आहे. अटॅक पाहिजे लोहांदळे पैलवान. अख्ख प्रेक्षक नावाने ओळखते. गती तिथं प्रगती. थांबला तो संपला. अजून एखादा लिटर दुधाचा तांबे 100% हलत्या. त्याच्याशिवाय राणादादा अशी तब्येत राहत नाही. बरोबर आहे का? हो. शरीर सांगतंय शरीर. वेळ का? हो, उमेरच्या अगोदर एक आहे कुस्ती, पण येऊ द्या तब्येत तरी बघू दे. त्या उमेरची आला कशी आहे तब्येत. नाकापासून वळी बसवण्याचा घोट्यापर्यंत समसमानच येणार. अशा हकीवाने रेखीव तब्येतीचा उमेर से जो आखाड्यामध्ये इमरून लढतोय त्याचा छोटा बंधू अशा उघड्या तिजोऱ्या घरात तयार केला. पोरगा कुणाचा म्हणलं की पैसे फिटले. वा. आणि सरपंच साहेब ह्याच्या अगोदर एक कुस्ती आहे. त्या कुस्तीच्या दोन्हीची नावं सांगा.
दादा कदमची उमेरचीच कुस्ती आहे गदेवरती. समाजचे आणि देवीचं काम चालू आहे कळसाचं म्हणून 2100 रुपये त्या कामासाठी दिलेत. नारायणसाहेब तोंडे साहेब तुमचं मनापासून धन्यवाद. चला पैलवान कपडे काढून लगेच आखाड्यावरती या. कडे ते अभिषेक नरे पैलवान काय येत नाही रे बाळा. चल अभिषेक कपडे काढून लगेच आखाड्यावरती आलं पाहिजे. परत 1 नंबरची कुस्ती आखाड्यावरती लागे. जनसागराचा महासागर झाला. सागराला उधाण आलंय. जागा सोडायला कोणी तयार नाही. ही खऱ्या अर्थानं गणजी मोरे साहेबांना श्रेय जात. त्यांचा शब्द कुणी डावलला नाही, कुणी जागा सोडली नाही. जे कमवले ते खऱ्या अर्थानं ही माणुसकी कमवली. जनसामान्याच्या नाडीवर बोट ठेवून चालणारा हे माणूस म्हणजे गावचा सरपंच असतो. गावाची विकास कामं करण्याची जबाबदारी सरपंच साहेबांच्या खांद्यावर. सूचना केली कुणी मैदान सोडू नका. एकही मैदान सोडायला तयार नाही. संभाजी कारंडे आणि अभिषेक नराळे जर तुम्ही वेळात आला नाही पैलवान आखाड्यामध्ये चला. 2 कुस्त्या राहिल्यात पैलवान. दोन्ही पैलवान चला आता. हो तिकडे या तुम्ही 1 मिनिट. आणि बर ठीक आहे. शेवटच्या कुस्तीच्या आधी 4ही मान्यवरांचं तमाम गावकऱ्याच्या वतीनं कोकणे साहेबांचं देखील हे कुस्ती मैदान. आकाश तुला कळतं का काय? पण पंचाला असं करू नको. आरसी ड्युटी फॉर सिटी मी आपला आभारी आहे. तुम्ही एका हाताने दिलाय पंढरीचा पांडुरंग. पुन्हाही तुम्हाला 2 हाताने दिली. हलकीवाले आता सगळे नंतर कोणी जरी इथं आले तरी त्यांची गाय केली जाणार नाही किंवा त्यांचा मान सन्मान गावकऱ्याच्या कडून होणार नाही. ही तुम्हाला विनंती आहे. आजूबाजूला बसू नका. आणि त्या ठिकाणी प्रदीप मोरे आणि भाऊसाहेब पवार यांच्याकडे नोंद केल्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. एटीएम तापलंय आता. पैलवान पाठीमागे बसू नका. लक्ष्यावर लक्ष लागलेला निशियाचा महामेरू बौद्ध जनासी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक भावी जिल्हा परिषद सदस्य कोकणे साहेब यांनी वडगाव कुस्ती मैदानासाठी कुस्त्यासाठी 5000 रुपये बक्षीस दिलेलं आहे. सर्व गावकरी त्यांचे आभारी आहेत. धन्यवाद कोकणे साहेब. हे पा सरपंच कोकणे साहेब ज्या ज्या मैदानाला जातात त्या त्या ठिकाणी पैलवानावर गावावर प्रेम करतात. 5000 रुपयाची देणगी दिली. सगळ्यांनी कोकणे साहेबांना जोरदार टाळ्या करा. एकदा टाळ्या. त्याची दान येते का देवा त्याचा विसर न व्हावा. हो हो कोकणे साहेब इथं नाही पण आमच्याकडे बघा रात्रीला 50,000 रुपये उडवत्या आणि पापाचं दोन येऊन घराकडे पळतात. पण तुम्ही मर्दानगिरी पुरुषार्थ जगताय. पैलवानाच्या कलेला होळ देण्याचं काम करता. खऱ्या अर्थाने तुमचं धन्यवाद आहे. तुम्ही या कुस्ती मैदानाला एका हाताने दिलं. पंढरीचा पांढरंग तुम्हाला 2-2 हाताने देऊ हीच बजरंगबली चरणी प्रार्थना करतो. राणा दादाकडे मगाशी बघितलं. आखाड्यातनं गणेश साहेब फिरवत होते. 6 फूट हाईट लाभलेला देव माणूस. राजकीय क्षेत्रामध्ये पण पैलवान क्षेत्रामध्ये असते तर महाराष्ट्र केसरी 100% झाले असते. हा अशी हाईट लाभली. पण आज राजकीय क्षेत्रामध्ये वस्ताद म्हणून काम करतात. अशी माणसं
आज या कुस्ती मैदानावरती उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक. आणि आश्रम भैरवाल पैलवान हो हो आकारावरती फिरतोय. सोड पाहिजे. हनुमंत भाऊ शिरसाट अस्सल माल आकारावरती घेऊन येतात.